स्थायी विकास मंच गेल्या बऱ्याच वर्षापासून ठाण्यामध्ये 30 मार्चला राजस्थानचं जे स्थापन दिवस आहे त्याला राजस्थान महोत्सव म्हणून साजरा करतो। त्याचप्रमाणे यंदा पण वेदांच्या खुल्या मंचवरती 30 मार्चला राजस्थान महोत्सव म्हणून राजस्थान विकास मंच हा कार्यक्रम करतोय। त्याच्यातले राजस्थानातले प्रसिद्ध लोककला गायक, नृत्य गायक आणि बाकीचे कलाकार आहे ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत। त्याचबरोबर राजस्थानी समाजाच्या आमच्या महिला घुमर नृत्यापासून तलवार नृत्यापासून वेगवेगळ्या नृत्य आणि कार्यक्रम आमच्या समाजाच्या काही महिला आहेत ते पण प्रस्तुत करणार आहे। त्याचबरोबर राजस्थानचं कल्चर, राजस्थानची संस्कृती आणि राजस्थानचं व्यंजन म्हणजे दाल बाटी चूरमापासून सगळ्या गोष्टी आम्ही त्या दिवशी त्या वेदांत ग्राउंडवरती साकारणार आहे। पूर्ण तुम्हाला त्या दिवशी कार्यक्रमात आले तर तुम्हाला असं वाटेल की राजस्थानची संस्कृती, राजस्थानचं कल्चर आणि राजस्थानमध्ये तुम्ही आलेत असा एक कार्यक्रम असणार आहे। आणि त्याच्यात राजस्थानी समाजाचे आमचे 36 कौमचे सगळे लोक एकत्र येऊन काम करणारे। ठाण्यामध्ये राजस्थानी समाजाचे वेगवेगळ्या संस्था आहेत, पण राजस्थान विकास मंच एकमेव अशी संस्था आहे जो राजस्थानी समाजाचे 36 कौमची जी लोक आहेत त्यांना घेऊन संस्था बनवली आहे। आणि ह्याच्यामध्ये राजनीतिक क्षेत्रामधून राजस्थानचे उपमुख्यमंत्री दिया कुमारीजी, महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके ठाणेकर एकनाथ शिंदेजी येणारे, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, खासदार नरेशजी मस्के, संजयजी केलकर, निरंजनजी डावखरे, पूर्वेशजी सरनाईक पासून विविध क्षेत्रातील आणि राजनीतिक क्षेत्रातील सगळे गणमान्य लोक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। आणि समाजात उल्लेखनीय कार्य केलेले असे आमच्या समाजातले 20 ते 25 लोकांना आम्ही सन्मानित करणार आहे। आपल्या हिशोबाने एक अनूठा कार्यक्रम आहे ठाण्यासाठी। आपल्या माध्यमातून एकच निवेदन करत आहेत की ठाण्यातली जास्त जनतेने या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती आहे।